नमस्कार मंडळी, आज आहे रविवार. तर आज आपण आलो आहे कामाला. BMS मध्ये आलो आहे. बघू शकता BMS ऑपरेटर बघूया आता कोणतरी आलं आहे BMS मध्ये. क्लिनिंगसाठी आलो. तर आज आपण शिकणार आहोत चिलर कसं चेंज ओव्हर करायचं. बघू शकता तुम्ही ते चिलर आहेत. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. आपले BMS साहेब सांगतील कसं चेंज ओव्हर करायचं. आज आपल्याला शिकवतील चेंज ओव्हर कसं करायचं. चल कसं करायचं सांग ना मला. काहीतरी असेल ना त्याचं. काय करणार पहिलं तू सांग. पहिले पंप बंद करायचं की चिलर बंद करायचं चालू कर 1 नंबरचा. हा वाला. तो वॉल आहे. हा वाला वॉल आहे. अरे वॉल. हा हा चालू कर. इथे क्लिक करायचं ना. ओव्हरहेड मध्ये ना. मी काय बोललो कर ना. ओपन. हे सीन काय याचं? टिक टिक खोल. टिक टिक टिक. हे खोलू. सेव क्लोज. जा कंडेन्सर मध्ये. वाय होईल रे. काय यार, सारखं कोण ना कोणतरी BMS मध्ये येते. मग कसं करणार. थोडं काम तर कठीण आहे गाईस. एका दिवसात तर पटकन समजणार नाही आपल्याला. पण तरी पण आपण लक्ष देऊया आणि करूया. हे स्टॉप केलं आहे मी. हां झाले क्लोज. दोन कुठे आहे. नंबर हां ना. ओव्हरहेड क्लोज कुठे आहे. अरे सांग तरी मला. सगळं स्वतःच करतो. म्हणजे कुठली ती 50 हर्ट्झ वाली. कुठे दिसते नाही एवढी मोटरच्या बाजूला. नाही रे. ठीक आहे. कुठे. ओके ही मग ही 45 झाली. झाली ना. मोठी ना. बंद केला ना पंप. ऑपरेटर आलाय. बघू शकता. थोड़ा सीख रहा हूँ मैं ऑपरेटिंग करना. सीखू की नहीं. चलेगा ना. BMS वाला में चलेगा ना तुमको. अप्रुव्हल भेटले आम्हाला HVC वाल्यांकडून. स्टेटस व्हॉट्सअप स्टेटसला टाकू. तुला टाक. तूच टाक. मला माहिती नाही कसं टाक. काय काय टाकायचं मला सांग तरी. मग कॉपी करतो. तू पाठव. चल तू केले. मला व्हॉट्सअप कर पर्सनली. तुला पाठव. हे ह्या PC वर सगळं दिसतं आपल्याला. चिलरचं दिसतं. परत अजून काय काय दिसतं याच्यात. काला सिलिंग फॅन, व्हेंटिलेशन फॅन, एक्झॉस्ट एअर फॅर असे भरपूर काय काय आहेत. आमच्या DGचं पण तुम्हाला दाखवतो बघा. DGचं असेल याच्यात. हां हे बघा. फर्स्ट ऑप्शनला डिझेल जनरेटर आहे. हे बघा आपला हा जनरेटर आहे प्रॉपर. आणि इथे सगळं आपल्याला दिसतं ह्याच्यावर. पूर्ण सिस्टीम दिसते. पूर्ण आपले 6 DGची पूर्ण हिस्ट्री समजते. कुठला DG ऑटो. सगळे DG ऑटोवर आहेत आपले. कुठला स्टॉपवर आहे. असं काय आमचं काय वाटेल मला. काय करायचं पुढची प्रोसेस सांग ना. आता आपण इथनं सगळी सिस्टम आपण म्हणजे चिलर चेंज ओव्हर वगैरे केलं. तर मग आपल्याला त्याचं काय स्टेटस टाकायचं असतं. कुठला रनिंग कुठला स्टॉप काय ते कुठला काय रनिंग आहे तो. ठीक आहे गाईस. सगळं अपडेट करतो ग्रुपवरती आमच्या. मग तुम्हाला भेटतो परत. चालू आहे आपण दुसऱ्या कामासाठी. हा ब्लॉग येणार आहे. हा ब्लॉग येणार आहे. बंद आहे नाही चालू आहे. हा ब्लॉग येईल लवकरच येईल. क्लिनिंग वाले कुठे. तू कुठे चालला. मी चाललो रिटेंडनला. चला हे काम आहे ते. त्यांना बोला असं मला. तू आहेस ना की मी मला. तू आहेस बस झालं. चला जाऊया. हे बघा आमचे सुनील भाऊ.
एच के वाल्यांची सुपरवायझर आता एच के वाल्यांची सुपरवायझर काय ना ब्लॉग आहे माझा मी युट्यूबर आहे ना. काही चालू आहे आता आपण डी जी पॅनलला सिंक्रोनाइज पॅनल आहे इथे आपले बघू शकता तुम्ही. इथनं आपल्या डी जीला जनरेटरला कमांड जातो. हे आपले ब्रेकर्स आहेत सगळे बघू शकता तुम्ही. आणि या लॉजिकप्रमाणे आपले डी जी चालतात. हे सगळे लॉजिक आहेत बघू शकता तुम्ही. 6 डी जी आहेत आपले. नंतरच्या व्हिडिओ येतील त्याच्यात तुम्हाला मी दाखवेन. बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्या साईडवर. सुपरवायझर आला आमचे सुपरवायझर आलेत. काय बोलता सर कशात का ना आता कॅमेरा अँगल ब्लॉगिंग चालू केली आम्ही आमच्या चॅनलवर. कोणतरी असेल ऑनलाईन. हा नाही असंच ब्लॉग करतं खरंच ब्लॉग करतं. असं काय आहे आपल्या साईडवरती आणि बऱ्याचशा सिस्टीम पण आहेत आपल्या साईडवरती. तर ते पण तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करीन मी. फक्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. या तुमच्या भावाला नवीन स्टार्टअप करतोय तर बघूया. चला भेटूया आपण. बघू आता काय काय अजून तुम्हाला मी दाखवता येईल ते पण तुम्हाला दाखवेन मी. बऱ्याचशा गोष्टी खूप आहेत साईडवरती. खूप काही फिरण्यासारखं आहे. जेवढे कॅप्चर करायला येईल तेवढं मी कॅप्चर करेन आणि तुम्हाला दाखवेन. चला बाय. साडे 11 वाजलेत. आपल्याला आता डी जीचा वेंडर आला आहे. आपलं बेसिक पी पी एम असतं क्वार्टरली होतं आहे. तर त्याच्यासोबतच आहे आता मी. तर जाऊया आपण. हे बघा हे आपले डी जी आहेत. हे 6 डी जी आहेत आपले. एकूण 6 डी जी आहेत आपले. ते टॉपला आहेत ते पण आहेत 2. ह्याच्या खाली आहेत ते पण 2 आणि इकडे 2 आहेत. बाकीचे आपले कॉम2चे आहेत. आणि ही आहे अशी काही आपली साईड बाहेरून बघू शकता तुम्ही. ही बिल्डिंग वेगळी आहे. ही बिल्डिंग वेगळी आहे. ही बिल्डिंग वेगळी आहे आणि ही बिल्डिंग वेगळी आहे. म्हणजे एकूण 1 2 3 या 3 बिल्डिंग आहेत. आणि त्या तिन्ही बिल्डिंगमध्ये आमची सगळ्यात जी बिल्डिंग आहे ना ती खूप उंचावर आहे. 52 फ्लोर्स आहेत त्याच्यावरती. आणि त्या फ्लोर्सवरती ना वेगवेगळ्या अशा कंपन्याज आहेत जसं की बँकिंगची झाली स्कॉडा बिडा अशा भरपूर एन पी सी म्हणजे आपण एन पी सी वगैरे असे जे कंपनीज आहेत वेगवेगळ्या बघू शकता. हे बघा हे कुणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. ह्याच्यावर पण व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला. पण कसं साईड मोठी आहे आपली आणि त्यामुळे कसं कवर करायला थोडा टाईम जाईल. बट नक्की कवर करू आणि दाखवू तुम्हाला. हे बघ असा काय एरिया आहे आपला डी जी यार्डचा. जाऊया आपण आता डी जी यार्डमध्ये जाऊया. या डी जीचं आपलं पी पी एम चालू आहे. आणि वरती आपले 2 डी जी आहेत आणि ह्याच्यावर आपले 2 डी जी आहेत. इथे थोडं म्हणजे जाण्यासाठी हे कंजेस्टेड आहे थोडं. जाऊया आपण. स्ट्रगल तर काहीच आत्ता वेंडरशी बोलणं झालं. त्याला वाटतं कुलंट कमी आहे एका डी जीमध्ये. तर आपल्याला कुलंट आणायला जावं लागेल कारण का तू पण बिचारा एकटा आलास. आणि संडे असल्यामुळे कशी आपली पण मॅनपॉवर कमी आहे. त्यामुळे आपण थोडी त्याला हेल्प करूया. जसे मला व्हिडिओ म्हणजे टाईम भेटेल तसं मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न करेन. तर गाईस आता कुलंट तर आणून दिला आहे त्यांना. बघूया आता. पावसाचं वातावरण पण झालं आहे आपल्या इकडे.
पावसाचं वातावरण झालं. तर बघूया आपले आता फायर मार्शल आले, सेफ्टीसाठी आलेत मला असं वाटतं, सेफ्टी चेक करण्यासाठी. हे बघा. चालू आहे. PPM लिखो. फुलं टाकतात आता. काही आपल्याला क्यूटची मांजर बघ भेटले PG यार्डमध्ये. ही बघा. माणूस बघा आम्हाला एकट्याला ठेवून जेवतोय. लाज नाही वाटत तुम्हाला? तुम्ही सर ना आमचे. एकटं डबा खातात, एकटे डबा खातात. आणि हा माणूस तर एवढा बिझी आहे ना, त्या भाईला बोललो की बाबा काहीतरी आपल्याला जेवायला मागव. त्याला 12:30 वाजता 12:30 वाजता सरांनी सांगितलं की जेवण मागव म्हणून. हा अजून आता किती वाजले आता? 2 वाजले. तिथे अजून आम्ही जेवलो नाही. हे साहेब आमचे जेवले. साहेबांनी डबा आणलेला. साहेबांनी काय आणलेलं? अंड्याचा पोळा, ऑमलेट आणि चपाती आणलेली. आता आमच्या आणि हा साहेब बघा. ते डब्यात काय आणले? पनीर. हे डब्यात काय आणले? काय गया वाटतं काय ते बोंबी गोड. गोड माहिती. गोड. अच्छा तुम्हाला स्वीट डिश पण खायची आहे का? तुमचं जेवण झालं का? आम्हाला पाणी तरी पाहिजे, जेवण नाही तर. हं? कसं चालेल? आणि तुमच्या बॅगेत असेल ना काय? काय आहे? अरे तुला मी कधी सांगितलेलं यार अनुज. आता वाजले किती बघ. आता कधी जेवणार? सेकंड कधी घरी जाणार? चिकन साई, चिकन आफ्टर. वेंडर आपलं जेवायला गेलं म्हणून आम्ही इथे बसलो. पाणी. पाणी भेटलं आपल्याला काहीच. पाणी भेटलंय. हे साहेबांचे आभार. पाणी भेटलं आपल्याला. तू काय हा कितीला आहे जे काय असेल ते. कुठेतरी घेऊन जावा. हो गाई काय आमची छत्री बघा कशी आहे. एकच नाद, मशालीचं नाद. नाही माझं पण. चला थोड्या वेळात भेटतो. बघू आता जेवणाचं काय डिस्कशन होतंय त्याच्यानंतर तुम्हाला भेटले. ना मला नको डिंका झाला. मला ते भाकरवडी दे. भाकरवडी दे. दिवस बघा आमची. भाकरवडी खात. पोट भरलं. लस्सी पाहिजे तू. तुम्ही लस्सी पाहिजे आम्हाला. बिर्याणी 160 रुपये. मग मागव ना. 2 मागव. 4 दिवशी जर तिकडे नेतो तिकडे झाला. काहीच आम्हाला केळी खायला लावणार आहे. केळीने पोट भरतं का? माझ्यासारख्या माणसाचं भरेल का पोट सांगा? ते इरणच्या बाजूला जातो, पालक राईस बनवून देतो. खरं अंडा टाकतो, अंडा फ्राईड राईस. आणि हे काय आमची काय ते बिर्याणी पण आहे तिथं. अंडा फ्राईड राईस एकदा घेऊन आलो. त्यांच्याकडे कांद्याची पात नव्हती तर त्यांनी काय टाकावं तुम्हाला माहिती होती सर? कांद्याची पात नव्हती साहेबांकडे. आणि आम्ही बघितलं पण नाही. आम्हाला काय वाटलं माहितीये का, कांद्याची पातच आहे ती. इकडे आल्यावर आम्ही म्हणजे ती पॅकेट खोललं, आम्ही खातोय. मी आधी पहिले स्मेल आली. म्हणलो पालकच्या भाजीचा स्मेल कोणी आलं. म्हणलं खाल्लंय कोणी. आणि तसं तू राईस खातोय ना तर असे अजूनच स्पेशल. तर तुम्ही त्यातले 2-3 उचलले आणि तर त्याचा स्मेल घेतला. तर त्या अंडा फ्राईड राईस मध्ये काय होतं माहितीये का, पालक अख्खी पानं वगैरे पण होते. म्हणजे एवढा येडा बनवला ना आम्हाला विचारू नका. त्यापासून तुम्ही येडेच आहे. अरे तो राईस असं काय आहे आपल्या साईडवरती. आणि बऱ्याचशा सिस्टीम पण आहेत आपल्या साईडवरती. तर ते पण तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करीन मी. फक्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या तुमच्या भावाला नवीन स्टार्टअप करतोय तर बघूया. चला.
भेटूया आपण. बघू आता काय काय अजून तुम्हाला मी दाखवता येईल ते पण तुम्हाला दाखवेन मी. बऱ्याचशा गोष्टी खूप आहेत साईडवरती, खूप काही फिरण्यासारखं आहे. जेवढे कॅप्चर करायला येईल तेवढं मी कॅप्चर करेन आणि तुम्हाला दाखवेन. चला.